जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. आजचा आपला जो आहे प्रॅक्टिस सेट दुसरा आहे. यामध्ये पण आपण 20 प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. ते आजचे प्रश्न थोडेसे धमाकेदार प्रश्न असतात. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे किती प्रश्न या ठिकाणी तुम्ही आन्सर दिलेला आहे त्याबद्दल तुम्ही लास्टला कमेंटमध्ये उत्तर भावांनो सांगायचं आहे. आणि खास करून SSC GD मध्ये पण जे पण क्वेश्चन 2019चे मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि पोलीस भरतीचे पण जर असेल तरी सुद्धा याच्यामध्ये पोलीस भरतीचे पण प्रश्न बघायला या ठिकाणी भेटणार आहेत. ठीक आहे, दोन्ही पण आपले या ठिकाणी कव्हर होऊन जाणार आहेत. ठीक आहे, फक्त 5 मिनिट फक्त हा व्हिडिओ असणार आहे, लय नाही. फक्त रिव्हिजनसाठी तुम्ही आपला व्हिडिओ बघू शकता. पहिला क्वेश्चन आपला आहे, नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? हा आहे पहिला प्रश्न. तर ह्याचा आन्सर भावांनो आहे तो आहे कृष्णा नदीवरती. नागार्जुन सागर जो प्रकल्प आहे तो कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवरती आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, लोकसभा सभापती राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभाचे जे सभापती आहेत ते राजीनामा कुणाकडे देतात? ऑप्शन नंबर सी. तो कुठे देतात? तर उपसभापतीकडे लोकसभाचे सभापती या ठिकाणी राजीनामा देतात. क्वेश्चन नंबर तिसरा आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक चुनखडीचे साठे कोठे आहेत? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे कोठे आहेत? तर तो आहे ऑप्शन नंबर बी, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर या ठिकाणी चुनखडीचे साठे सर्वाधिक या ठिकाणी भेटतात. आणि प्रश्न क्रमांक 4 आहे, लॉंग वॉक टू फ्रीडमचे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ते आहे नेल्सन मंडाला. नेल्सन मंडाला यांचे आत्मचरित्र आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक आहे 5, भारताचा सुमारे 27% भाग कोणत्या मृदेने व्यापलेला आहे? हा प्रश्न पोलीस भरतीसाठी बी इम्पॉर्टंट आहे आणि SSC GD साठी पण खूप काही इम्पॉर्टंट आहे, कारण या ठिकाणी भारताचा विचारत आहे. तरी ही जी मृदा आहे ते ऑप्शन नंबर बी, काळी मृदा या ठिकाणी भारताचा 27% भाग जे आहे ते काळी मृदा या ठिकाणी व्यापलेला आहे. संसदेची वर्षातून किती अधिवेशने होतात? क्वेश्चन नंबर 6 आहे, संसदेची जी वर्षातून किती अधिवेशन या ठिकाणी होतात? तर ते होतात 3 अधिवेशन संसदेचे होतात. ऑप्शन नंबर बी. मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? हिंदी, अटलांटिक, पॅसिफिक आणि आर्कटिक. तर या ठिकाणी मरियाना जो गर्ता आहे तो आहे ऑप्शन नंबर सी, पॅसिफिक महासागरामध्ये मरियाना गर्ता या ठिकाणी असते. क्वेश्चन नंबर 8 आहे, कडधान्यामध्ये कोणता घटक जास्त असतो? कडधान्यामध्ये कोणता घटक या ठिकाणी जास्त असतो? तर ह्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, प्रथिने या ठिकाणी कडधान्यामध्ये जास्त असतात. क्वेश्चन नंबर 9 आहे, महाराष्ट्र पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? तर बघा भावांनो, तुम्ही कमेंटच्या लास्टला मला तुमचा की तुम्हाला 20 पैकी किती मार्क पडले, 20 पैकी, तर ते तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, कमेंटच्या व्हिडिओच्या खाली कमेंट असेल त्या कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाकडे येतो? तर पोलीस खाते हा गृह खात्याकडे येतो. क्वेश्चन नंबर 10 आहे, पर्यावरण संतुलनासाठी वनांचे प्रमाण किती असावे? म्हणजे पर्यावरण संतुलन असण्यासाठी जे वन आहेत ते त्यांचे प्रमाण किती असायला पाहिजे? बघा, वनाचं मी मागच्या व्हिडिओमध्ये भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये वन जास्त आहेत आणि कोणत्या राज्यामध्ये कमी आहेत घेतलं होतं. ठीक आहे, आता यामध्ये पर्यावरण संतुलनासाठी वनाचे प्रमाण घेतोय. तर ठीक आहे, एक न आपण या ठिकाणी क्वेश्चन जे विचारलेले आहेत त्या रिलेटेडचे प्रश्न मी या ठिकाणी घेत आहे. तर ते आहे ऑप्शन नंबर सी, 33% या ठिकाणी वनांचे प्रमाण राहायला पाहिजे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर आहे 11, वास्को दी गामा भारतात कधी आले? तर बघा, वास्को दी गामा सर्वात आधी भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आलते? केरळ या ठिकाणी आलते. ठीक आहे, केरळ या राज्यामध्ये आलते. केरळमध्ये कुठं? कलिकट या ठिकाणी ते आले होते. कलिकट या ठिकाणी आलते. पण कधी आलते? तर त्या ठिकाणी आलते 1498. ऑप्शन नंबर डी हे राईट असणार आहे. केरळ या राज्यामध्ये कलिकट या ठिकाणी आलते 1498 मध्ये. हा पहिला पोर्तुगीज होता. हा कुठला होता? पहिला पोर्तुगीज होता वास्को डी गामा.
क्वेश्चन नंबर 12 आहे मराठा साम्राज्याचा अंतिम पेशवा कोणता? बघा, मराठा साम्राज्याचा अंतिम पेशवा हा पण पोलीस भरतीला किंवा SSC GD मध्ये पण कदाचित हा प्रश्न येऊ शकतो. आतापर्यंत GD मध्ये आलेला नाही आहे, पोलीस भरतीमध्ये आलेला आहे. तर तो आहे बाजीराव द्वितीय. ऑप्शन नंबर 2 बाजीराव द्वितीय हा मराठा साम्राज्याचा अंतिम पेशवा होता. आणि मराठा साम्राज्याचा पहिला जो पेशवा होता तर तो होते बालाजी विश्वनाथ. बालाजी विश्वनाथ हे काय होते तर मराठा साम्राज्याचे पहिले जे आहे ते पेशवे होते. आणि बाजीराव यांच्या शासनकाळामध्ये पानिपतचा जो तिसरी लढाई होती तो या ठिकाणी बाजीराव यांच्या शासनकाळामध्ये तिसरी लढाई झाली. असा पण प्रश्न आपल्या SSC GD मध्ये येऊ शकतो. पानिपतची तिसरी लढाई मराठा साम्राज्याच्या कोणत्या पेशव्याच्या काळात होते? तर असे आपल्याला ऑप्शन असतील, त्यामध्ये आपल्याला एक या ठिकाणी दिसून जाईल बाजीराव. क्वेश्चन नंबर आहे आपला 13. तर फ्रान्सी लोकांनी सुरतमध्ये आपली पहिली फॅक्टरी या ठिकाणी कधी उघडली होती? फ्रान्सी लोकांनी पहिली फॅक्टरी कुठे उघडली तर तो सर्वात आधी तो सुरत या शहरामध्ये उतरली. सुरत जो आहे तो कुठं आहे तर तो गुजरात या राज्यामध्ये आहे. कुठं? गुजरात या राज्यामध्ये सुरत आहे. तर ते या ठिकाणी कधी या ठिकाणी त्यांनी उघडली फॅक्टरी तर ते आहे 1667 मध्ये त्यांनी पहिली फॅक्टरी या ठिकाणी उघडलेली आहे गुजरातमध्ये फ्रान्सी लोकांनी. क्वेश्चन नंबर 14 आहे अलीगढ आंदोलन कोणी सुरू केले? अलीगढ आंदोलन ऑप्शन फर्स्ट आहे अहमद बरेलवी खान आणि दुसरा आहे लियाकत अली खान, तिसरा आहे सर सय्यद अहमद खान, चौथा आहे खान अब्दुल गफ्फार खान. ठीक आहे, तरी आपण पहिलं बघू. अहमद बरेलवी जो खान आहे तो वहाबी आंदोलनचा नेता होता. आणि लियाकत अली खान हे जे आहेत तर त्या ठिकाणी ब्रिटिश अधिकारी यांच्या काळात होता. कोण? कर्नल नील. या ठिकाणी त्यांचा मुख्य पॉईंट कुठला होता? लियाकत अली खानचा इलाहाबाद होता. इलाहाबाद या ठिकाणी त्यांचा मुख्य पॉईंट होता. आणि आपल्या अलीगढ आंदोलनाची सुरुवात हे कोणी केली तर ऑप्शन नंबर सी सर सय्यद अहमद खान यांनी अलीगढ आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी केली होती. क्वेश्चन नंबर 15 आहे खीर भवानी मेला कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तो या ठिकाणी खीर भवानी जो मेला आहे JNK. ठीक आहे, JNK म्हणजेच काय? जम्मू अँड काश्मीर. ऑप्शन नंबर बी JNK जम्मू अँड काश्मीरमध्ये खीर भवानी मेला हा 2026 मध्ये या राज्यामध्ये साजरी केला गेला आहे. तर हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे येणाऱ्या दोन्ही पण आपल्या एक्झामसाठी. 16वे जनगणना आयुक्त कोण आहेत? तर बघा, 16वे जनगणना आयुक्त जे आहेत ते ऑप्शन नंबर सी मृत्युंजय कुमार नारायण हे काय आहेत? 16वे जनगणना आयुक्त आहेत. क्वेश्चन नंबर 17 आहे 1949 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते? 1949 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते PC महालनोबिस हे काय होते तर 1949 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जे राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष होते. कधी स्थापन झाली त्याची? 1949 ला स्थापन झाली. त्याचे अध्यक्ष कोण? PC महालनोबिस होते. क्वेश्चन नंबर 18 आहे भारतातील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र कोठे आहे? तर तो या ठिकाणी आहे कर्नाटक या राज्यामध्ये. कुठल्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यामध्ये. आता हा उडाला. ठीक आहे, राहिले दोन. कर्नाटक राज्यामध्ये कुठं? तर ऑप्शन नंबर ए मैसूर या ठिकाणी. ठीक आहे, मैसूर या ठिकाणी काय आहे तर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र आहे भारतातील पहिला. जादूगराचे पहिले ऑस्कर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? तर जादूगराचे पहिले ऑस्कर पुरस्कार जिंकणारे पहिले व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन नंबर ए आहे वंदना परगावकर. तर यांना कोणता पुरस्कार भेटला आहे वंदना परगावकरांना? तर तो भेटला आहे मराठवाडा साहित्य परिषदेचे 2025 या वर्षीचे नरहर कुरुंदकर मराठवाडा वाङ्मय पुरस्कार या ठिकाणी वंदना
पारगावकर यांना भेटलेला आहे. आणि जादूगाराचे पहिले ऑस्कर पुरस्कार कोणाला भेटलेला आहे तर सुहानी, ऑप्शन नंबर बी, सुहानी शहा यांना जादूगाराचे पहिले ऑस्कर पुरस्कार भेटलेला आहे. वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 वर्षा देशपांडे यांना भेटलेला आहे. क्वेश्चन नंबर 20 आहे लास्ट वा. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर तो या ठिकाणी विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे तर कलिंग रत्न पुरस्कार हा धर्मेंद्र प्रधान यांना देण्यात आलेला आहे. तर भावांनो, तुम्ही आपला लास्टचा क्वेश्चन हे आहे की भारतातील कोणत्या राज्यात समान नागरिक कायदा चालू आहे. तर ठीक आहे, सर्वात आधी कोणी लागू केले हा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी उत्तराखंड येऊ शकतो, जो पारित केलेला आहे सध्या. याचा अनुच्छेद काय असतो, अनुच्छेद आहे 44. ठीक आहे, सर्वात आधी राज्य उत्तराखंड याने लागू केला. पण नागरिक कायदा त्यामध्ये चालू आहे हा आहे प्रश्न. तर चालू कोणत्या राज्यामध्ये आहे तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. त्याचा आन्सर उत्तराखंड नसणार आहे, उत्तराखंड सोडून एक राज्य आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 20+ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विचारलेला आहे. तर ठीक आहे, हा उत्तराखंडच्या आधीचा पण असू शकतो. तर तुम्ही या ठिकाणी रिसर्च करून याचा उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. जय हिंद.